चला आपण मॅचकडे वळूयात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतो. चिरले 40+ आयडी ओम 11 दिगोडे सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सूरज पाटील आणि अलंकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण राकेश यांना पाहू शकता. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी त्याच वेळी पायावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील राकेशने केला होता. त्याच वेळी सिंगल रन्स लेग बाय परिणामी मिळाला जाईल आणि एकेरी दाबेनिशी संघाचा अकाउंट ओपन केला. 40 आपण आज लॉट पाहताय. 2 सामने जिंकले ते अर्थातच निधी स्पोर्ट उल्वे टीमनं ही महत्वाची मॅच आहे. बाहेर मिळाली ती रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम या टीमला. त्यामुळं आता कोणता संघ सर्वाधिक जास्त धावा बनवणार, कोणता संघ धुतुम संघाच्या विरुद्ध खेळणार यासाठी महत्वाच्या सर्व बाबी पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. टीपमध्ये निर्दोष घरात वेगाने आलेत. एकच धाव इथून पाहायला मिळेल. सिंगल रन्स इथून जोडली गेले. 2 धावा धावपडणार पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट कित्येक वर्ष पाहायला गेलात तर ज्यांनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये स्वतःचा अधिराज्य गाजवले असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट एरियामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तिथे निर्दोष पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्यांनी चेंडूची चांगली पकड केली. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि त्याच वेळी 2 धावा देखील इथून जोडल्या गेल्यात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतोय. कोणता संघ चॅम्पियन होणार, कोणत्या खेळाडूचं स्वप्न इथं पूर्ण होणार, कोणत्या खेळाडूला मालेकरची बाईक मिळणार, या सर्व गोष्टी आज फार महत्वाच्या आहेत. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी क्षेत्ररक्षक टीपमध्ये पाहायला मिळतात. तिथे बाबूराव ठाकूर आहेत ज्यांनी चेंडूची पकड केल्या. एकच धावीतून मिळाला जाईल. 5 धावा पाहायला मिळतात. सूरज पाटील सारखा खेळाडू त्याला शांत ठेवलंय. राकेशची गोलंदाजी चांगली आहे. चिरल्याचे 40+ खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतात. पहिल्या मॅचमध्ये ज्या सूरज पाटीलची बॅट बोलताना पाहायला मिळाली त्याला आता शांत ठेवण्याचं काम केलं. बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. डीपमध्ये लॉंग स्टॉप एरियामध्ये प्रशांत घरत आहेत ज्यांनी हा चेंडू पकडला. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळणारा. धावपटला धावा लागले गेले त्याच वेळी 6 पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी लाऊडली अपील पाहायला मिळाली. त्याचवेळी पंचांच्याकडे इशारा केला गेला. यावेळी संदीपजी पाटील सर सांगत असताना की उद्दिष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखी एक धाव इथून जोडली जाणार आहे. त्याचवेळी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये एक वेगळं खरं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आणि त्यासोबत क्षेत्ररक्षकाने देखील केला आहे. सूरज पाटीलची विकेट हवे चिरले संघाला त्यांना ठाऊक आहे. थोडासा बॅटच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. त्याचवेळी लाऊडली अपील देखील गोलंदाजाने केली. पण हे देखील पंच सांगतात की संदीप पाटील सर की ऑफिसच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. डी बॅकवर्ड स्पेल एकच्या पलीकडं शेवटच्या बॉलवर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिळती धावा 6 षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. बॅटिंग करत असताना ओम 11 दिगोडे संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धावा.
यावेळी बॅटला ब्रश झालाय. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट तेजसने मिळवलंय. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या अलंकारला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. यावेळेचा बॉल खोलमने टाकला तो मध्ये खेळलाय. बाबुराव ठाकूर वेगाने आलेत. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. निवृत्ती पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिगोडी संघाचे महत्वाचे प्रतिनिधी देखील पाहायला मिळतात. 14 धावा धावपडणार पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल पुढ्यामध्ये आलाय. स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. यावेळेचा बॉल एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी थोडीशी उंची देखील चेंडूने गाठल्या. यावेळेचा बॉल जास्त उंचीचा पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांसाठी इथं मागणी करण्यात आल्या. बॉलिंग टीमनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला हा निर्णय. चेंडू एक्झॅक्ट पडला कुठं, त्यानंतर चेंडूने उंची गाठली कुठून आणि त्यानंतर हा निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. उंची गाठले चेंडूनं हे सांगत असताना पंच पाहायला मिळाले. 2 बाउन्सर आहेत. रबर बॉल फलंदाच्या डोक्यावर चेंडू जाताना पाहायला मिळाला. त्याच वेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव पाहायला मिळणार आहे. धावपला धावा लागल्या गेल्या त्या 21 पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या चांगला खेळ चालू आहे. षटकार देखील आला. त्याचवेळी यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लावडली अपील मैदानाच्या आतमध्ये करत असताना यष्टेक्षकाडी गोलंदाज पाहायला मिळाले. पंचांनी सांगितले की याही वेळचा बॉल शरीर थोडस दूर राहिला. आउटस्टंप टाकण्याचा प्रयत्न देखील गोलंदाज केलाय. त्याचवेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव जोडताना पाहायला मिळणारा. धावपडला धावा लागले गेले त्या 22 धावा पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल समोरची दिशेने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रक्षण वेगाने आलाय. चांगले क्षेत्रक्षण बाबुराव ठाकूर यांचं पाहायला मिळतं. सिंगल रन्स कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी नेहमी चांगलीच पाहायला मिळाली बाबुराव ठाकूर यांची, पण आज क्षेत्रक्षणामध्ये देखील चांगली त्यांची बाब पाहायला मिळते. 24 धावा आपल्याला लागले गेल्या. चिरली संघ आज एकत्र उतरला. त्यांची एक वेगळी एकोपा पाहायला मिळाला. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी त्यांचा क्रिकेटचा काळ एकत्र त्यांच्या काळामध्ये गाजवलं आणि ते पुन्हा एकदा एकत्र झाले. त्याचा एक वेगळा आनंद चिरलेकरांना देखील डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. त्याचवेळी दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 26 धावा आपल्याला लागले गेल्यात. नुकताच पाहायला गेलं तर उरण पनवेल प्रीमियर लीग चिरल्याच्या
राधी एंटरप्राइजेस मैदानामध्ये पाहायला मिळाली. त्यामुळं उरणचं नाईट क्रिकेटचा जन्म ज्या गावामध्ये झाला ते चिरले गाव आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला. वाईड स्लॉग ऑन रेंजमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाले. डीपमध्ये निर्दोष करत त्यांना पाहायला मिळतात. फक्त एकच धावी लागली. आता एकेरी धावेनिशी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपडला धावा लागले गेल्यात त्या 27 धावा धावपडणार पाहायला मिळतात. बिन एक बाद 27 धावाशी धावपडणार धावा पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेकरता कामगार नेते रवीजी घरत यांच्या वतीने या स्पर्धेकरता 3000चा आर्थिक पाठबळ पाहायला मिळतं. कामगार नेते रवी घरत साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 3000 रुपयाचा आर्थिक पाठबळ देण्यात आलं. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. आतापर्यंत 8488 या कारवर 2 वेळा डायरेक्ट बॉल पडलाय. 2 वेळा 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं. हे बक्षीस कंटिन्यू आहे. जोपर्यंत या स्पर्धेचा शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत हे बक्षीस कंटिन्यू पाहायला मिळते. कारवर डायरेक्ट बॉल पडला तर 1000चे कॅश प्राइज दिले जाणार आहे. आगळी वेगळी संकल्पना, आगळ्या वेगळ्या गोष्टी याच मैदानामध्ये जयेश सर मी पाहिल्यात. रायगड नव्हे ठाण्यामध्ये देखील या स्पर्धेमध्ये जर या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा नायनर्स म्हणजे 9वा देखील पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं निर्दोष करत स्वागतच केलंय. पहिल्या बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. तेहतीसावा धावपडला लागले गेल्यात. 33 रन्स धावपडणार पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 33सावा पाहायला मिळाल्यात. आणखीन एक फटका लवकर पिक केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तेहतीस ऍड या त्यामध्ये आणखीन 6 ऍड करा. 39 धावा आपल्याला लागले गेल्यात. चला आता दुतुम आणि त्यांच्या विरुद्ध उल्वे संघ दोन्ही संघाचे संघनायक देखील या. निधी स्पोर्ट उल्वे आणि रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करत आहोत. आपण लगेच टॉस बॉक्स साठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. आणि आणखीन एक फटका वाईड इश लॉंग ऑनच्या पलीकडे सलग्न तिसरा षटकार सूरज पाटीलच्या नावावर. तीन चेंडू आणि 3 मोठे प्रहार. निर्दोष घरच्या विरुद्ध सूरज पाटीलचा तडाखा पाहायला मिळाला. सूरज अजून मावळला नाहीये. सूरज पाटील 2 वर्ष क्रिकेट पासून लांब जरूर राहिला पण क्रिकेट रक्तामध्ये असायला हवं आणि सूरज पाटीलला तेच पाहायला मिळालं. धाव घेतलीच नाहीये. त्याच्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे. आणखीन जर पाहायला गेलं तर या विभागामध्ये जेव्हा गावदेवी गावठाण संघाची जेव्हा स्थापना झाली याच बेल्टमध्ये काही खेळाडू घ्यायचे होते तेव्हा सूरज पाटील असा खेळाडू होता. तो नेहमी मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आणि त्याच्या बॅटमध्ये अर्धशतक नेहमी पाहायला मिळायचं. त्याच यावेळचा बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावायतून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावपला धावा लागले गेले त्या 47 धावा धावपला पाहायला मिळतात. या षटकामधील आता शेवटचा आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला. वाईड इश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळतोय. सूरज पाटील ऑन फायर.
53 धावा संघाच्या पाहायला मिळतात. नॉट आउट 43 धावा सूरज पाटीलच्या पाहायला मिळतात. कामगार नेते रबी करत साहेबांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून 3000चा आर्थिक पाठबळ पाहायला मिळतं. त्याचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. सन्माननीय आदरणीय राजेजी ठाकूर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचा पण इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. टॉस आपण करूयात. राजेश ठाकूर इथे उपस्थित आहेत. किरणजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत. आणि इथे टॉस केला जाणार आहे. पहिल्यांदा टॉस केला जाईल आणि आता नाणेफेकीचा कॉल रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम संघाने जिंकला. आपण सन्मानाकडे वळूयात. राजेजी ठाकूर साहेबांचा इथे आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. किरण पाटील यांना देखील आपण विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. राजेजी ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते महेंद्र शेठ घरात यांचे अतिशय जवळचे निकटवर्ती तथा एमजी ग्रुपचे महत्वाचे घटक आज सातत्यानं असे कामगार नेते आहेत. आज कार्यकर्त्यांवर नेहमी त्यांनी विश्वास दाखवलाय. अनेक विदेशी वाऱ्या पाहायला मिळाल्यात. नवे नवे तर कार्यकर्त्यांच्या नावावर मोबाईल आहेत, काही गाड्या आहेत, काही घरं ज्यांनी केलीत. अशा खरं तर उरणकरांच्या हक्काचा माणूस तथा कामगारांचा बुलंद नेता महेंद्र शेटकर यांचे अतिशय विश्वासू राजेजी ठाकूर साहेबांचे ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. नॉट आउट 46 खेळलाय सूरज पाटील. नाबाद सूरज पाटीलच्या नावावर 46 धावा पाहायला मिळाल्यात. निर्दोष करत देखील त्या रेसिंग मध्ये होता ज्यांना 48 धावा बनवल्यात. अजूनही बाईकवर कोणाचं नाव आहे हे गुलदस्त्यामध्ये आहे. पहिल्या दिवसामध्ये परेश ठाकूर होता. 200 धावा त्याच्या नावावर होत्या. 30 षटकार त्याला ठोकले. त्यानंतर चैतन्य पाटील आला. त्यानंतर विशाल शाहची बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर काल जांभिवलीचा खेळाडू पाहायला मिळाला. कुणाल निकमच्या त्या रेसिंगमध्ये पाहायला मिळाला. पण आज 40 खेळाडू आहेत आणि आम्ही सांगितलंय की 40 खेळाडू कमी नाही आहेत. त्याच रेसिंग मध्ये आता काही खेळाडूंची नावं त्यांना पाहायला मिळणार आहेत. कदाचित 40 लॉट मधून एखाद्या खेळाडूला ही बाईक देखील पाहायला मिळणार आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण वळतोय. 53 धावा झाल्या. 54चा पाठला करायचा तो चिरले 40+ टीमला.
नमस्कार. सात बैलाची जशी नावं कमी करतात तशी आता सध्या आयोजन कमिटी काही नावं कमी करण्यात मग लागताना पाहायला मिळतात. चला बॅच चालू करा आपण. चला वरसपोट टाकीगाव त्याच विरुद्ध सिद्धार्थ निर्भंज उदाडी बामणडुंगरी तथा जरीमरी जांभिवली टीएमसीसी बोरखार. चला वेळेवर उपस्थित राहा अन्यथा बक्षिसातून 5,000 रुपये रक्कमेमधून कमी केले जातील. कारण आयोजन कमिटी 5 दिवस आधीच भरपूर खर्च केलाय बऱ्याचशा गोष्टींवर. त्यामुळे आयोजन कमिटीने सांगितलंय वेळ खर्ची करायचं नाहीये. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा. पैसा खर्च झाला तरी चालेल पण वेळ खर्ची करू नका. त्यामुळे सर्व काही गोष्टी वेळेवर पाहायला मिळतात. भावेशगर त्यांची मॅनेजमेंट देखील वेळेवर आहे. त्यामुळे ज्या संघांची आम्ही नावं घेतली टाकीगाव त्याचबरोबर बोरखार बामणडुंगरी आणि जांभिवली चारही संघ आपण वेळेवर उपस्थित राहा अन्यथा तुमच्या रकमेमधून जी बक्षीस मारणार आहात त्यामधून 5,000 रुपये हे कपात केले जातील. चला मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती पाटील आलाय त्याच्या विरुद्ध निर्दोष गरज पाहायला मिळणार आहेत. पहिला बॉल खोलामध्ये टाकलाय लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. शेतक्षेप वेगाने त्याला पाहायला मिळतो. त्याचवेळी सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत. 2 धावा इथं होणार नाहीयेत हे ठाऊक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रमाकांत घरत यांनी केलाय. महत्वाच्या या सामन्यामध्ये रमाकांत घरत बाद होताना पाहायला मिळतात. दुसरी धाव घेत असताना रमाकांत घरत मैदानाच्या बाहेर. यावेळचा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. एक धाव त्यांना पाहायला मिळेल. आता 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. 2 धावा धावपडला लागले गेले आहेत क्रीडांगणाच्या आतमध्ये. चांगला खेळ पाहायला मिळतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. आज पोटदिवशी खेळाडू एकत्र खेळतात. आज जास्त गर्दी देखील मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाली. आजच समजणार आहे की कोणत्या खेळाडूचं इथं स्वप्न कंप्लीट होणार आहे कोणत्या खेळाडूला मालेकरांची बाईक मिळणार आहे. बॅटला बरंच झालाय त्याचवेळी पाठीमग शेतक्षक येताना पाहायला मिळतात. कोणत्याही पद्धतीची धाव घेण्याचा प्रयत्न निर्दोष केला नाहीये. निवृत्ती पाटील असा गोलंदाज आहे फार कमी धावा देतो आणि महत्वाचे विकेट तो आपल्या संघासाठी मिळवून देतो. असा निवृत्ती पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. निवृत्ती पाटीलची त्याचवेळी आठवण येते जेव्हा नेहमी कल्पेश गाबणला आम्ही खेळताना पाहिलंय. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दिगंबरला आपण पाहता त्यांचा काळ त्यांनी गाजवला. कित्येक वर्ष पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर ही नावं आपोआप संभाषण कक्षातून ऐकायला मिळत असतात. पण त्याचवेळी तिसऱ्या बंधांचं काम आता वाढताना पाहायला मिळेल. साईश मात्र इथं जॉईन होतील आणि त्याचवेळी भावेश घर इथं जॉईन होतील.
रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर रिव्ह्यू आहे. वन बाउन्स पहिल्यांदा दिलाय का? नाही दिला. फेड डिलिव्हरी आहे. फेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्याचवेळी डॉट बॉल त्याला पाहायला मिळतो. निवृत्ती पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलीत. महत्वाचा गोलंदाज आहे. कित्येक वर्षीय दिगोडी संघाची महत्वाची गोलंदाजी धुरा सांभाळणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. पण यावेळचा बॉल स्टार्ट अँड डिलिव्हर लॉक ऑनच्या डोक्यावर पाठवलंय. सीमा पार षटकार. आठ धावा धावपड्या लागल्या गेल्यात. निर्दोष करत महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून मोठी फटके त्यांना पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. शेतरक्षकापासून थोडासा दूर राहिलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्टी दाबा 4 आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 12 बॉल आणि 42 धावांची आणखीन गरज आहे. अलंकार येताना पाहायला मिळतात. 12 बॉल 42 धावांची आणखीन गरज. यष्ट्यांचा वेध घेताना बॉल पाहायला मिळाला. त्याच वेळी महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नाव काय बाबा याचं? धर्मेंद्र. मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र येताना पाहायला मिळतात. धर्मेंद्र मडवी आलेत. महत्वाचे खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. महत्वाचा खेळाडू या क्रीडांगणाच्या आतमध्ये धर्मेंद्र मडवी येताना पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावर. निर्दोषला लॉस्टॅक इनला ठेवायचा, विकेट मिळवायच्या, जास्त डॉट बॉल टाकायचे याच उद्देशाने सध्या गोलंदाजी चालू आहे. आणखीन एक यावेळचा बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. सामन्यामध्ये येणारी 10 बॉल आणि आता 42 धावांची आणखीन गरज. 10 मध्ये 42 बनवायचे आहेत. निर्दोष गरजला नॉस्टॅक इनला ठेवले. त्यामुळं क्रीडांगणाच्या आतमध्ये एक वेगळी रणनीती त्या करत असताना दिगोडी संघाला देखील आपण पाहता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा एकच धाव त्यांना पाहायला मिळणाऱ्या. डापला धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा पाहायला मिळतात. 9 बॉल आणि 41 धावांची आणखीन गरज आहे.
9 बॉल येणारी 9 बॉल 41 धावांची आणखीन गरज. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स इथून कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरात. येणारी आता 8 बॉल आणि 39 धावांची आणखी गरज आहे. 8 मध्ये 39 आहेत. यॉर्क लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न 20 मध्ये कळला. एकच धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थ्रो थोडासा खरा पाहायला मिळाला. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. त्याच वेळी सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते. 2 धावा इथून मिळाल्या गेल्यात. आता येणारी 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 7 मध्ये 37, 6 मध्ये 36 डिपेंड होताना 35 होताना पाहायला मिळाल्यात. येणारे 7 चेंडू आणि आता 37 धावांची आणखी गरज आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये निर्दोष गरज आहे तोपर्यंत सामना बनवू शकतोय. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्ट्राईक हवे आणि ही स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न निर्दोषने केला. शेवटच्या बॉलवर लेग बॅचची ही मिळाली गेली. इकडे धावाने येणारी 6 बॉल. सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 6 षटकारांची गरज आहे. तर लक्ष असू द्या. ज्या टीमने टॉस जिंकला लगेच आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिल्याच बॉलवर दांडी गुल केलंय. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. निर्दोष गरजला पाठवले माघारी. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. तेजन गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. तेजननं पहिलाच बॉल महत्वाची विकेट निर्दोषला बाद केलाय. त्यामुळे आता कठीण असं आव्हान आहे. 5 बॉल आणि आता 36 धावांची गरज. 6 षटकार 5 बॉल मध्ये ठोका लागतील. पहिल्या बॉलवर प्रहार केलाय. मुकेश मडवीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय.
सन्माननीय आदरणीय मयूरजी पाटील यांची इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना आपण विनंती करतोय. तथा उमेशजी गरज यांचे देखील इथं आगमन पाहायला मिळतं. व्ह्यू इंटरप्राइजचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. तथा उरण पनवेल लारीमारी संघटनेचे उपाध्यक्ष यंग डायनामिक बिझनेसमॅन संकेतजी ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. षटकारानं स्वागत केलंय. मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धाबा येताना पाहायला मिळतात आणि धावपटा धाबा लागले गेले त्या 32 धावा पाहायला मिळतात. धर्मेंद्र मडवी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून मोठा फटका षटकार देखील पाहायला मिळाला. अडकेरी खराब चेंडू. सामना जिंकण्यासाठी आता 2 बॉल 21 धावांची गरज आहे. 2 बॉल 21 धावा बनवा लागणार आहेत. 2 बॉल मध्ये 21 धावा. आणखी एक प्रहार. धर्मेंद्र मडवी ऑन फायर. चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. सन्माननीय आदरणीय व्ह्यू इंटरप्राइजचे प्रोप्रायटर उमेशजी करते यांचे इथं आगमन पाहायला मिळते आणि त्यांच्या समवेत जासेटी मधील एक आक्रमक खेळाडू मयूर पाटील यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. तथा RR रायडर्सचे सर्व्हिस राहुल राम पाटील यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळालंय. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. RR रायडर्सचे सर्व्हिस सर्वा राहुल राम पाटील यांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या सामन्याचा हिरो बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच 14 बॉल 46 धावा करणारा सूरज पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच.